तर नमस्कार पब्लिक, आज चाललेलो आम्ही फिरायला. तर सगळे आवरून तयार झाला, गजा पण तयार झाला, मस्तपैकी आवरलो आणि नंतर खाली आलो. चला म्हणलं आता गाड्या लवकर निघालो. सगळे वाट बघत थांबलेली. म्हणजे चला लवकर पटकन गाड्या काढल्या आणि निघलो. तर तेवढ्यात आम्ही युनिव्हर्सिटीच्या गेटवर पोचलो होतो. तेव्हा आमची गँग सगळी जमा झाली ती भाऊ, सगळी गँग जमा झालेली. तर आता म्हणलं देते शिव्या ताई. अरे बाबा उशीर झाला, सॉरी बाबांनो, सॉरी रे. अरे नको, अरे हानती काय मित्रांनो, इथं खूप मोठा मॅटर झालाय. जायला तर सगळे तयार आहेत, पण आलेला अजून कोण नाही. अजून काय अर्धे जण राहिलेले तर दोघं तिघं ते सगळे आलेले ते, पण काय आता लय मोठा मॅटर झालाय. हो काय, सगळे तयार आहेत, मगापासून झाले थांबले तर, पण यायलाच गेले. तर फायनली आम्ही निघलोत मित्रांनो. आज काय नाही दोस्तांनो, नसता दुरळा आज दुरळा आहे, नसता आज फुल स्पीडने पळणार आहे. माय अरे कुठे हरपलेले. अरे ह्यांना उडकीता आम्ही इकडे आलो. ते त्यांच्या मागं हे कुठं चालले इकडं. हे आमची गँग सगळी कुठं निघली, कुठं निघती. हे काय तोंड लपून राहिली वे. तर फायनली निघलो तर आम्ही म्हैसमाळला हिंडायला. हे आमची गँग बघा, तिघं घेऊन चालते. तर पोलिसाला बेसं भेट नाहीत, काय नाहीत. चाले अशोक अर्धामानी गाडी हात सोडून काय चालितो का रे. अरे हेडे तर हे पुढं आमचं प्रशांत सर चालते. तर गँग आपली कुठे अर्धी मी गायब झाली. चला प्रशांत सर, अरे चला हात सोडून चालू येतात बघ. आता म्हणलं सगळ्यांचे व्हिडिओ काढणं बस झालं, चला आपला पण व्हिडिओ काढावा थोडा. आणि पुढं गेलो तर नंतर आम्ही थांबलो तिथं जायला. इथं पेट्रोल भरण्यासाठी सगळी आमची गँग थांबली, म्हणून आम्ही थांबलो. कशी आहे आपली मैना कशी दिसते. मैनाला गाडी पर बाबा काय गाडी पळविली रे, डोळ्यातून पाणी आलं का नू पळतो रे बाबा. काय सांगावं, हे गाडी बघ कशी पळते. हा फिरायला जायचं म्हणजे जीव मुठीत घेऊन जायसारखं लय बेकार. तर मित्रांनो तिथंच गाडी चालू करून थोडं पुढं आलं नाही, तिथंवर झाला काढ गाडीची चैनच निघली. अरे वा म्हणलं झाला कार्यक्रम. तेवढ्यात काय मग आता काय कोण आला, प्रशांत भाऊला थांबवलं. तर बघितलं काय गाडीचं पार आतमध्ये चैन गुंतलेली पूर्ण. का आता ट्रिप गेली, खड्ड्यात सगळंच गेलं. आता म्हणलं काहीच नाही. आता म्हणलं बघा बसून भाऊ कसं आहे आता. चैन पडली मग आमची फुटली. लय मूड आलता गाडी पळवायचा. गुतली पार गुतली. आता ही आतमध्ये सुट्टी ना आता रिक्षा आल्याशिवाय काय ना. ट्रिप गेली खड्ड्यात, सगळंच गेलं खड्ड्यात. मग कसं वाटतंय. लय भारी जिंदाबाद. तेवढ्या त्या भाऊला घेतलं बोलून, फोन करून आयला म्हणले या गाड्या. म्हणलं गाडीचा झाला इथं मॅटर म्हणलं आता. तर आले ते मॅकॅनिकला पण घेऊन आले, बघू लागले यायला चरापैकी करू लागले. यार पार गुतली म्हणले. आता ती म्हणले पाण्याने काढावं लागेल म्हणले नट. पण पाना काय बसायला गेला म्हणलं दुसरा आणावं लागेल पाना. आता पण बघितलं वडून बघितलं, प्रयत्न केला, पण प्रयत्न करून सुद्धा काही नाही म्हणलं. आता काय करण्याला, गॅरेजला नेल्याशिवाय गाडी नीट काय होणार नाही. पण काढणं तर गरजेचं आहे मित्रांनो. होतं काढणं गरजेचं आहे. आता कसं निघणार काय काढता प्रयत्न चालू होते मित्रांनो. पण आता बघितलं म्हणलं टायरचं नट काढावं. तर ते सर आपलं टायरचं नट काढत होते. टायरचं पार आता गुंतलेले आतमध्ये टायरच्यामुळं काय करता येणार. टायरचं नट काढल्याशिवाय आता चेन काय निघणार नव्हती. मग तेवढ्यात चेन निघली बघ, समाधान झालं मनाचा. आता चला म्हणलं आता चला नीट गॅरेजला. नंतर आलो तर आम्ही मग गॅरेजला दिली गाडी लावून. तेवढ्यात भूक लागली होती. चला म्हणलं आता सोहेल भाऊ आले आम्हाला घेऊन. मग हॉटेलला पठाण धाब्याला काय मस्तपैकी पापड मागवले होते. सुरुवातीला असली भूक लागली ती. परत आला आम्हाला इकडे चिकन फ्राय खाल्लं मस्त. आमच्या भूषण सरला पण भूक लागलेली होती. आता म्हणलं मग आता काय आत नंतर आले मस्त पीस कसं आहे पीस. खाऊनच आता पोट भरायचं. आता फिराय काय नाही, इथंच खायचं प्यायचं. मग काय जेवण करून स्प्राईट मागवली, एक स्प्राईट हाणली. मग नंतर आलो गॅरेजला, बघितलं की गाडी ओके झाली होती, टाकाटक करून ठेवली होती भावांनी. मग काय नाही चला म्हणलं आता निघावं आपलं. एवढं सोयगावची गाडी भेट घेतली. चला म्हणलं सोहेल भाऊ निघतो आता म्हणलं. आणि आम्ही निघून होतं माझ्या रूमकडं. नंतर मला भूषणने सोडलं माझ्या रूमपाशी. तर फायनली मी पण चाललो माझ्या रूमकडं. आज खूप एन्जॉय करायचं होतं दोस्तांना, पण काय आज एन्जॉय करायला भेटला. गाडी अचानक बिघडली. तर जाऊ द्या भावांना, काय विषय नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा.